15 आणि 20 हजारात आपण नोकरी करतोय आणि आपण आयफोन घेतोय. आणि आयफोन तुम्हाला माहिती आहे आयफोनची प्राइस काय आहे सध्याला, आणि आयफोन काय घ्यायचंय आपल्याला, काय गरज आहे एवढी आयफोनची हा विचार करा पहिले. आपल्याला खरंच आयफोनची गरज आहे का? आपण काय रील स्टार वगैरे आहे का, क्रिएटर आहे का? तर अर्थातच आपण नसतोच क्रिएटर, पण आपल्याला क्रिएटर व्हायचं असतं. आपल्याला 5-10 हजार फॉलोअर्स आले की आपल्याला असं वाटतं अरे मी क्रिएटर झालो, मग मला आयफोन घेतला पाहिजे, भारीतला माईक घेतला पाहिजे, भारीतला कॅमेरा घेतला पाहिजे. तर याची काही गरज नाही मित्रांनो. आयफोनच्या नादी लागू नका. जे आता बिझनेसमॅन आहे वगैरे जे जास्त पैसे वगैरे कमवतात त्यांचं ठीक आहे, पण मी चुकी केली मी आयफोन घेऊन. कारण मला पण असं वाटलं माझे फॉलोअर्स वाढले, सबस्क्रायबर वाढले, त्याच्यामुळे मला पण असं जोश आला की चला बाबा आयफोन घेऊया आपण, चांगली क्लॅरिटी वगैरे येते आणि व्हिडिओ बनवूया. पण आता मला पस्तावल्यागत झालेलं आहे मित्रांनो, कारण ऑलरेडी माझ्याकडे एक फोन आहे आणि त्या फोनने चांगले व्हिडिओ येतात आणि क्लॅरिटी वगैरे चांगली आहे. अँड्रॉइडला क्लॅरिटी वगैरे चांगली आहे. आयफोनचा जर तुम्ही विचार केला ना मित्रांनो, कॅमेरा सोडून आयफोन मध्ये काहीच नाहीये. त्याच्यामुळे आयफोन घेण्याची आहे ना तुम्हाला काहीच आवश्यकता नाहीये. चांगल्यात चांगल्या 25 ते 30 हजार मोबाईल अँड्रॉइड मोबाईल मध्ये चांगली कॅमेरा क्वालिटी आलेली आहे. आता मोबाईल पण डेव्हलप झालेले आहेत, आयफोनला टक्कर द्यायला लागल्यात. आता आयफोनचं तुम्ही जर ऍक्सेसरीज म्हणलं ना, आयफोन खाली पडला तुमच्या हातातनं आणि स्क्रीन जर तुमची तुटली ना, स्क्रीन 30 हजार रुपये खर्च आहे मित्रांनो आयफोनला. मी आयफोन घेताना ते पाहिलं त्यांचं चार्ट. तुम्हाला जर आयफोन घ्यायचा असेल ना तर इन्शुरन्स करावा लागतो. 8.5 हजाराचा इन्शुरन्स आहे फक्त. तो हप्त्यावर पण होतो आणि त्याचा हप्ता वेगळा असतो. आता मी माझ्या आयफोनला इन्शुरन्स घेतला नाही कारण जास्त चालली होती कॉस्ट, त्याच्यामुळे मी इन्शुरन्स कॅन्सल केला. पण भविष्यात जर माझा मोबाईल काय डॅमेज वगैरे झाला तर लय मोठा खर्च आहे. आणि त्याचा कव्हर जरी घ्यायचा म्हणला ना, ओरिजिनल कव्हर मोबाईलच्या बॅक साईडचा, तर 1000 रुपयाला कव्हर आहे आणि ऍडॅप्टर भेटत नाही. तुम्ही आयफोन घेतला ना, आता तुम्ही अँड्रॉइड मोबाईल घेताय तर अँड्रॉइड मोबाईल मध्ये ना तुम्हाला काय काय येतं मित्रांनो, चार्जर येतं, ऍडॅप्टर येतं, ती केबल येते, इयरफोन येतात. पण आयफोन मध्ये फक्त तुम्हाला चार्जिंग ची कॉर्ड येते, बाकी काहीच येत नाही मित्रांनो. काहीच म्हणजे काहीच येत नाही. त्याच्यामुळे ना तुम्ही आयफोनच्या नादी लागू नका. कारण तुमचा ते ऍडॅप्टर पण आहे ना 2000 रुपयाला, 2100 रुपये किंमत आहे. आणि तुमच्या आयफोन मध्ये फक्त तुम्हाला कॅमेरा भेटतो, बाकीच्या फॅसिलिटी काहीच नाही आयफोन मध्ये. जेवढं तुम्हाला अँड्रॉइड स्मूथ चालवता येतो ना, अँड्रॉइड मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला आता मी हे ऍप उघडलं तर बॅक करायला हे बॅक करू शकता तुम्ही लगेच इथून. पण आयफोनचं आहे ना डायरेक्ट बाहेरच पडायला लागतं, अशा या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आयफोन घेण्याचं टाळा मित्रांनो शक्यतो. कारण आयफोन आता मी 15 घेतलाय, तर 15 ची किंमत आहे 60 हजार रुपये, ते पण स्टोअरला. आणि तुम्ही साध्या दुकानामध्ये गेले ना तर आयफोन तुम्हाला 70 हजार रुपये प्राइस आहे, स्टोअरला 60 हजार रुपये प्राइस आहे. आता दिवाळीमध्ये ऑफर होती म्हणून मला 4 हजार रुपये कमी पडले मित्रांनो. आणि 56 हजार रुपयाला मला तो मोबाईल भेटलेला आहे. आणि मी तो मोबाईल घेतलेला आहे त्याच्यामुळं, कारण मला रील्स काढायचे होते. ते रील्स काढण्यासाठी मी खास मोबाईल घेतलाय, बाकी काहीच नाही त्या मोबाईल मध्ये. त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला या भानगडीत पडू नका. आता मला 2500 हप्ता आलेला आहे 2 वर्ष. आता 2 वर्ष मला पाणी भरायला लागणार आहे. दुसरं कुठलं लोन पण होत नव्हतं, शेवटी थोबाडीत मारून बजाज फायनान्सचं लोन केलेलं आहे आणि हा आयफोन घेतलेला आहे. आणि खास शूटिंगसाठी, खास रील्स बनवण्यासाठी. कारण मला लयच ओव्हर कॉन्फिडन्स झालाय, माझे फॉलोअर्स वाढलेत, त्याच्यामुळे काहीतरी होईल भविष्यात म्हणून घेतलेलं आहे. त्यामुळे मी चूक केली आयफोन घेऊन, तुम्ही चुकू नका. कारण अँड्रॉइड भारीतले भारी कॅमेऱ्याचे मोबाईल चांगले भेटतात. OnePlusचा पण कॅमेरा चांगला आहे आणि तुम्ही बघू शकता अजून भारी भारी मोबाईल आहे 25 ते 30 हजारच्या रेंज मध्ये. सॅमसंगचा पण आता टक्कर देतोय सॅमसंग वाला पण आयफोनला. त्याच्यामुळे मित्रांनो आयफोन घेऊ नका. मी घेऊन चुकी केली. जर तुमचं बजेट जास्त असेल, जर तुमच्याकडे पैसा पाणी जास्त असेल, पगार 50-60 हजार असेल तर मग बिंदास घ्या. पण 20,000 पगार, 15,000 पगार तर त्या लोकांनी तर बिलकुल आयफोनच्या नादी लागू नका. एकदा आयफोन पडला ना तुमचे 50-60 हजार पाण्यात गेलेले. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.